आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी आणि झणझणीत ग्रीन चिकन। ही रेसिपी खूप सोपी आणि चव एकदम भन्नाट लागते। सगळ्यात आधी आपण हिरवा मसाला तयार करूया। त्यासाठी 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरच्या त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे। आता चिकनला मॅरिनेट करायचं आहे काही बेसिक मसाल्यांसोबत। मीठ, जिरेपूड, थोडा मालवणी मसाला टाकला आहे, काश्मीरी रेड चिली पावडर, त्यानंतर धनापूड टाकलेला आहे, चमचाभर किचन किंग मसाला टाकला आहे इथे। त्यानंतर आपल्याला या 2 चमचे आपण जो हिरवा मसाला केला आहे तो त्यात टाकायचा आहे। त्यानंतर 2 चमचे दही टाकलं आणि चांगलं ॲडजस्ट केलं की तुम्ही 30 मिनटं किंवा 1 तास मॅरिनेशनला लावून ठेवू शकतात। इथे एक गोष्ट राहून गेली सांगायची की जो हिरवा मसाला बनवलेला तो पूर्ण आपल्याला मॅरिनेशनमध्ये नाही टाकायचा आहे, थोडासा साईडला काढून ठेवायचा आहे, त्यात फोडणीत टाकायला। 2 मोठे कांदे आपल्याला उभे स्लाइसमध्ये कापायचे आहेत आणि त्यांना तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, सोनेरी रंग येईपर्यंत। असा हा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे, जास्त करपायला द्यायचा नाही आहे इथे। त्याच सेम कढईमध्ये आपल्याला थोडं अजून तेल टाकायचं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या चांगल्या तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत। मग ह्यात आपल्याला जो आपण साईडला काढून ठेवलेला हिरवा मसाला तो आपल्याला ॲड करायचा आहे। ह्याला चांगलं असं तेलामध्ये फ्राय करायचं आहे, कच्चापण जाण्यासाठी। आणि नंतर जे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे हे त्यात टाकायचं आहे आणि हेही चांगलं या हिरव्या मसाल्यामध्ये आपल्याला हे चिकन आता चांगलं ढवळायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून ह्याला वाफेवर शिजवायचं आहे। आधी काही पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्याला। ह्यात झाकण ठेवायचं आणि वरती थोडंसं पाणी ठेवायचं त्यावरती आणि मीडियम आचेवरती ह्याला 15 मिनटं शिजायला द्यायची। एकदा झाकण उघडून बघायचं की चिकन शिजलं आहे की नाही आणि चांगली अशी एक उकळी येऊ द्यायची। मग एक उकळी आल्यावरती आपण जो कांदा गोल्डन फ्राय केला होता तो ह्यात टाकायचा आणि चांगलं ॲडजस्ट करून थोडं शिजू द्यायचं आणि एक चांगली वाफ आली की त्यावरती खूप सारी कोथिंबीर टाकायची। हे तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत सर्व करू शकतात। आता हे बघून तुम्हालाही भूक लागली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।